कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। डॅडी, अरे तुम्ही असं तात्कळत का उभे आहेत? मला का होते त्यांना विचारलं ना आम्ही, त्यांना तोंड आहे ना, बोला। डॅडी ते काल हा, त्याचा तुमच्या संसाराशी काही संबंध आहे का? नाही डॅडी, पण ते दादा आणि बहिणीचा संसार तो आम्ही मोडला का? आता कोणी कुठे कसं कधी काय बोलावं हे आपल्या हातात असतं का? मालक, अरे 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 काय करता? अहो, आपल्या लेकीचा संसार आहे। तुम्ही शब्द टाकला तर सूर्य ऐकल। एकदा बोला की त्याच्याशी। पॉइंट आहे। होय मालक, तो तुमच्या शब्दाबाहेर नाही जाणार। ऐका ना, आता तो सूर्य इथं येत नसतोय परत, त्यामुळे डॅडींच्या मागं लागून आहे ना काही उपयोग होणार नाही। नाही 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 नाही, आम्ही शब्द टाकला, जावई बापू परत आले, पुढं काय? पुढं काय? आमच्या स्वाभिमानी लेकीचं काय? आमची लेक आहे ती, आमचं रक्त आहे तिच्यात। स्वाभिमान म्हणजे असा कुठून कुठून भरलेला आहे पा। बापाला बोलायला मागं पुढं बघत नाही ती, अख्ख्या गावासमोर अपमान झाला काय गप बसणार आहे का ती? म्हणून आमचं काय म्हणणे, हे नवरा बायकोमध्ये आपण पडणं काय बरोबर नाही, हे आपण काळावर सोडून देऊया, सगळं ठीक होईल। काय बरोबर बोलतोय का आम्ही? हा, किती बरोबर। अरे मग सांगा ना तसं। डॅडी असं नका ना बोलू। तुम्ही एकदा बहिणीशी बोललात ना की सगळं ठीक होईल बघा। ए, डॅडींनी समजून सांगितलेलं डोक्यात घुसत नाही का तुझे? काय बोलले ते? त्या दोघांच्या मध्ये पडायचं नाही, मग नाही नाही नाही, त्यांना तसं नाही समजायचं, त्यांना आमच्या पद्धतीने समजावतं। चाल सुनबाई, तुमचं डोकं, मेंदू, मन सगळं शांत करतो आम्ही। हा, चाल 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 चाल। पोरी, धक्का बसलाय ना। आमची इच्छा नव्हती तुला इथे त्रास देण्याची, पण आमच्या या सुनबाई त्यांच्याच्यानं दम निघाना। त्यांची अशी भावडी आशा आहे की तुझं सूर्याचं सगळं ठीक होईल। सुनबाई बघा, बघा जरा आमच्या पोरीची अवस्था बघा। मला एक सांगा सुनबाई, आमच्या शत्रूने जर तुमच्याशी असं केलं असतं, चार चौघात तुमचा अपमान केला असता, तर तुमच्या भावाने सूर्याने तुमच्या मर्जी विरुद्ध तुम्हाला पाठवलं असतं का घरून? आम्ही कसं पाठवा आमच्या लेकीला? संसार आम्हाला करायचं का तिला करायचंय? बाई सगळं सहन करेल, फक्त तिचा नवरा तिच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे। पण इथं सूर्यात चुकीचा वागला म्हणल्यावर तिनं कुणाकडे बघायचं? आहे का तुमची अजून इच्छा मी तिच्याशी बोलावं म्हणून? बघा किती जबरदस्त धक्का बसला पोरीला। आपण आपले आईबाप निवडू शकत नाही, पण आपला नवरा निवडू शकतो। तो हिनं निवडला बी होता, पण तोच असा वागला। काय चुकीचं मागितलं होतं हिने त्याच्याकडं? कशाची शिक्षा दिली तुमच्या भावानं हिला? कशाची? जाऊ दे, जे झालं ते झालं, जावं। हा, पण असं कोणतरी मेल्यासारखा चेहरा करून जाऊ नका, हसऱ्या चेहऱ्यानं जा, काहीतरी गोड धोड करा, आमच्या पोरीच्या आवडीचं काहीतरी करा, जा। आता ती परत कधीच तुमच्या भावाच्या घरी जाणार नाही। हसा म्हणलोय आम्ही, हसा। चिरंजीव, त्याला बघता का तुमच्या पत्नीकडं? बैठ। तुमचं काय इथं? जेवणा खाण्याचं बघा, चला।
मोकळ जा. पुरी काय अवस्था करून घेतली स्वतःची. पण काळजी करू नको, आम्ही आहो ना तुझ्या पाठीशी. हे बघ पुरी, आम्हाला आमची सत्ता प्यारी आणि तुला तुझा संसार. आम्ही तुझ्या संसारात येणार नाही आणि तू आमच्या सत्तेला चॅलेंज करायचा नाही. पण ही जी काय तू मोहीम उघडली ना, मी सूर्याला त्याची सगळी सत्ता, त्याची सगळी इस्टेट परत मिळवून देणार, ती आम्हाला लय त्रास देते बघ. तू एक काम कर ना, आम्ही तुला आणि सूर्याला देऊन टाकतोय 25 एकर जमीन. 50 घे, तेवढं तर आम्ही त्याचं देणं लागतोच. आणि तसं आमचं मन लय मोठं आहे. पर तू आम्ही त्याचं हिसकावलेलं साम्राज्य त्याला परत द्यायच्या मागं लागलीस ना, ते कसं सहन करावं आम्ही. जगातली सगळ्यात बेकार नशा कुठली असेल ना, ती सत्तेची नशा. ती एकदा माणसाला लागली ना का सुटत नाही. सत्तेसाठी माणूस काय पण करू शकतो, एखाद्याचा जीव पण घेऊ शकतो. पण नाही, तसलं आम्ही काय करणार नाही. पण आमची सत्ता बी सोडणार नाही. त्याच्या बदल्यात तुझ्या नवऱ्याला आम्ही काहीच कमी पडू देणार नाही. पाहिजे तेवढा पैसा देऊ, शब्द आहे आमचा. बोल, करायचं तर संपवून टाकायचं हे वैर. आमची सत्ता आमच्याकडं सुखरूप, तुझा संसार तुझ्याकडं सुखरूप. आम्हाला काही नाहीये. सावकाश उत्तर दे. थकली अशी पोरी, झोप आता. मग सांगा आम्हाला. ये ये, झोपवतो तुला. ये काय गे, माझ्या बापाने काळीच काढून मागितलं होतं का तुझ्याकडं? का 10 तोळे सोनं मागितलेलं तुझ्या भावाकडं? हसायला काय झालं होतं तुला? का नाही असली? का नाही असली? कसं असणार होते मी? तुम्हीच विचार करा. काल रात्री माझ्या दादा आणि बहिणीमध्ये इतकं मोठं भांडण झालं, त्यानंतर कसं असणार होते मी? डॅडींचा आदेश अख्ख्या पंचकृषीमध्ये पाळला जातो आणि त्यांची सून इथं नाटकं करते का? तुला मी शिकवतो हसायचं कसं. कसं हसायचं? हे बघा, असं हसायचं. सोडा मला. तू माणूस आहात का जनावर? मी माणूसच आहे, पण जनावर झालो ना तर तुझं अवघड होईल. त्यामुळे मी म्हणतोय की हसणार. गुदगुले कसं हसणार. थांबवा. तू अशी नाही का? रडा रडा. फोटो पाठवतो ना दादाला रडताना. रड. दादाला का मध्ये आणताय? अगं मला कुणालाच मध्ये आणायचं नाही ग. या फोनला पण नव्हतं आणायचं, पण तुलाच लय हाऊस सारखं कुणाला ना कुणाला मध्ये घ्यायची. ऐक, रड ना. फोटो पाठवायचा आहे, रड. पाठवू का? आज ना तेजू, अजून जरा अंग असं माझं ससुर ते. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.